मंडळी, संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं होतं. पण खरा उलटफेर पाहायला मिळाला तो तमिळनाडूत. डीएमके, एआयएडीएमके आणि भाजप सारख्या बलाढ्य शक्तींना नवख्या टीव्हीके पक्षानं पराभवाची धूळ चारली. अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 108 जागा मिळवल्या. महत्वाचं म्हणजे अधिकृत निकालाच्या आधी कित्येक राजकीय तज्ज्ञांनी अभिनेता विजयला कमी लेखलं होतं. तर बहुतेक एक्झिट पोलची जी आकडेवारी समोर आली होती त्यातही टीव्हीके पक्षाचा दारुण पराभव होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. फक्त ॲक्सिस माय इंडियाच्या एकमेव पोलनुसार 234 सदस्य असलेल्या तमिळनाडू विधानसभेत टीव्हीकेला 98 ते 120 जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याशिवाय देशातील आघाडीचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा देखील अंदाज खरा ठरला. त्यांनी वर्षभरापूर्वीच विजयाची भविष्यवाणी केली होती. दरम्यान आता निवडणूक निकालानंतर थलपतीच्या या प्रचंड यशामागची अनेक कारणं सांगितली जात आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे अभिनेता विजयचा लोकप्रिय चेहरा. पण मंडळी, या चेहऱ्यामागे देखील आणखी एका व्यक्तीचा चेहरा आहे ज्यानं टीव्ही केला सत्तेच्या सिंहासनापर्यंत आणून पोहोचवलंय, ज्याच्या शांत डोक्यानं आणि अफाट बुद्धिमत्तेनं विरोधकांचा कार्यक्रम करून टाकला. आणि तो चेहरा म्हणजे जॉन अरोकियासामी. जॉन यांच्या अचूक निवडणूक रणनीतीमुळे विजय त्याच्या पहिल्याच निवडणुकीत थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. त्यामुळे जॉनला अरोकियासामी यांना आज टीव्हीकेच्या यशाचा खरा सूत्रधार किंवा पडद्यामागचा हिरो म्हणून ओळखत आहेत. पण त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, टीव्हीके पक्षासाठी त्यांनी रणनीती कशी आखली आणि प्रशांत किशोर यांच्यासारख्या दिग्गज राजकीय रणनीतिकारासोबत जॉन यांची तुलना का होतीये, तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, जॉन अरोकियासामी हे मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी. त्यांनी त्रिची येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात तर चेन्नई येथील लॉयोला कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी 4 वर्ष परफेक्ट रिलेशनशिपमध्ये व्यवस्थापक तर 12 वर्ष गुड रिलेशन्स इंडियामध्ये संचालक म्हणून काम केलं. त्यानंतर 2017 मध्ये राजकीय रणनीती आखण्यासाठी त्यांनी पर्सोना लीडरशिप ॲडवायझरीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली, जी त्यांनी 2021 पर्यंत सांभाळली. नंतर JPAC पर्सोना नावाची नवीन कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या माध्यमातून जॉन हे निवडणूक रणनीतीच्या क्षेत्रात सक्रियपणे काम करतात. आता त्यांच्या निवडणूक रणनीतीच्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर 2014च्या लोकसभा निवडणुका आणि 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांदरम्यान शिवसेनेच्या सल्लागार टीम सोबत त्यांनी काम केलंय. 2016 मध्ये तमिळनाडूतील PMK अर्थात पट्टाली मक्कल कची या स्थानिक राजकीय पक्षासाठी काम केलं. तर 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सल्लागार टीम सोबत मिळून काम केलेलं आहे. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी नवीन स्थापन केलेल्या कंपनीचं घोषवाक्य ठरवलं होतं, सामान्य लोकांच्या बदलासाठीची क्रांती. त्यामुळे प्रामुख्याने त्यांनी परिस्थितीशी झगडत असलेल्या आणि राजकारणात नवीन असलेल्या पक्षांसाठी काम करायला सुरुवात केली. अशातच अभिनेता विजयनं 2 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षाचं काम जॉन यांना मिळालं. TVK साठी निवडणुकीची रणनीती आखण्यापासून ते ती प्रत्यक्षात आणण्यापर्यंतची सगळी महत्त्वाची जबाबदारी जॉन अरोकियासामी आणि त्यांच्या संस्थेनं पार पाडली. मतदारांची मानसिकता समजून घेणं, डेटा आधारित मिशन राबवणं, जातीय समीकरणं आणि प्रादेशिक अस्मिता समजून घेऊन रणनीती आखणं, नरेटिव्ह सेट करणं, निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं, प्रमुख नेत्याची प्रतिमा जनमानसात सुधारणं, त्याला भाषण लिहून देणं, गेम चेंजर योजनांची घोषणा करायला सांगणं, डिजिटल आणि सोशल मीडिया व्यवस्थापन करणं, ग्राउंड लेवल ऑपरेशन्स राबवणं, अशी सगळी कामं जॉन यांच्या कंपनीनं केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉनने अभिनेता विजयच्या थलपती ब्रँडचं पद्धतशीरपणे व्यवस्थापन केलं. त्यानं विजयच्या फिल्मी प्रतिमेला रिअल लाईफ हिरो म्हणून असं सेट केलं की तमिळनाडूच्या जनतेनं विजयला भावी मुख्यमंत्री म्हणून लगेच स्वीकारलं. तर मंडळी, जॉन अरोकियासामी आज खऱ्या अर्थानं थलपती विजयचे चाणक्य ठरलेत. त्यांच्यामुळे विजय पहिल्याच प्रयत्नात तमिळनाडूचा बॉस बनू शकलाय. पण आज जॉन यांची चर्चा होत असताना त्यांची तुलना थेट प्रशांत किशोर यांच्याशी केली जाते. काही मंडळी तर त्यांना प्रशांत किशोर यांच्याहूनही वरचढ समजतात.
पण त्याचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. आता ते काय, तर प्रशांत किशोर हे देशातील आघाडीचे रणनीतिकार नक्की आहेत, पण ते सहसा प्रस्थापित पक्ष आणि मोठ्या नेत्यांसोबतच काम करतात. त्यांच्या आयपॅक संस्थेनं आजवर नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, के स्टॅलिन अशा दिग्गज नेत्यांसोबत आणि त्यांच्या पक्षासोबत काम केलेलं आहे. त्यांना निवडणुकीत यश देखील मिळवून दिलंय. पण याच्या अगदी उलट जॉन अरोकियासामी यांचा विचार असतो. त्यांची एक खासियत आहे, ते नवीन पक्षासोबत काम करायला जास्त तयार असतात आणि त्या मानसिकतेमधूनच त्यांनी टीव्हीके सारख्या नव्या पक्षाला शून्यामधून सत्तेच्या शिखरावर पोहोचवलाय. दरम्यान टीव्हीके पक्ष स्थापन झाल्यानंतर प्रशांत किशोर हे विजय यांच्या पक्षासाठी पडद्यामागून काम करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण तमिळनाडूत टीव्हीके पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला होता आणि त्यात प्रशांत किशोर यांनी केलेलं भाषण चर्चेत आलं होतं. आज निकालानंतरही त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. त्या भाषणात प्रशांत किशोर म्हणाले होते की इथले बरेच लोक MS धोनीला ओळखतात. तमिळनाडूमध्ये माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय असलेला तो एकमेव बिहारी व्यक्ती आहे. पण लक्षात ठेवा, मी जेव्हा तुम्हाला जिंकवण्यासाठी मदत करेल तेव्हा तमिळनाडूमध्ये धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय बिहारी व्यक्ती मी असेल. याशिवाय प्रशांत किशोर यांनी तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयचा उदय होईल, विजय स्वतंत्रपणे लढले तर त्यांचं सरकार बनेल अशी भविष्यवाणी देखील आधीच केली होती. दरम्यान या सगळ्या घडामोडींवरून प्रशांत किशोर हे अभिनेता विजयचे राजकीय सल्लागार आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं होतं की ते विजय यांचे सल्लागार नसून केवळ वैचारिक मित्र आहेत. याशिवाय त्यांचा स्वतःचाच पक्ष बिहार निवडणुकीत उतरल्यामुळे कदाचित ते विजय यांना वेळ देऊ शकले नाहीत. पण त्यांची जागा जॉन अरोगियासामी यांनी घेतली आणि त्यांच्या रणनीतीमुळे पुढे इतिहास घडला. बाकी या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.